रीना देवी आणि श्याम ठाकूर यांचे लग्न साधारण 10 वर्षांपूर्वी झाले होते. दोघांचे आयुष्य सुरुवातीला अगदी व्यवस्थित चालले होते. श्याम शेतमजुरी आणि किरकोळ व्यवसाय करत होता, तर रीना घर आणि मुलांची काळजी घेत होती. गावात दोघेही साधे राहणारे, एकत्र जेवण एवढीच त्यांची दुनिया होती. परंतु गेले 2-4 वर्षांत श्यामच्या वागणुकीत बदल दिसू लागला. तो रागीट झाला, चिडचिड करू लागला आणि घरात सतत भांडण सुरू झाले. तो नेहमीच बायको रीनाला शिव्या देत असे, काही वेळा मारहाणही करत असे. आपला नवरा असं का वागतो याचे कोडे तिला काही सुटत नव्हते. हळूहळू घरातील वातावरणात अजूनच बदल झाला होता, कारण त्याच्या सासऱ्यांनी म्हणजेच श्यामच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते. खरं तर दुसरे लग्न करण्यास त्यांनीच स्वतः आग्रह धरला होता. घरच्यांनी सुरुवातीला त्याला विरोध केला, पण तो लग्नासाठी ठाम राहिला. शेवटी त्याने लग्न केले आणि घरात एक तरुण 35 वर्षांची बाई आली. ती श्यामची सावत्र आई होती. सोबत ते सुरुवातीला नीट वागू लागले होते, पण बायको रीनाशी मात्र भांडतच होते. हे रीनाच्या लक्षात आलं. तिने पाळत ठेवली. श्याम अजून तिशीचा होता, तर त्याची सावत्र आई 35 वर्षांची. बापसाठीत पार गेला होता. ती नांदायला आली, आपल्या पद्धतीने वागू लागली. शेतात तो काम करण्यासाठी जात असे, तेव्हा ती हमखास तिथे जाऊन पोहोचायची आणि बोलण्याचा प्रयत्न करायची. हळूहळू त्याची नजरही तिच्या मांसल शरीरावर फिरू लागली. दोघांचे नजरानजर होऊ लागले. शेतातील घरात ते दोघेच असायचे, तेव्हा ते मजाक सुरू करायचे. ती त्याला बाजारातून साहित्य आणायला, घरातील आणि शेतातील कामे करायला सांगत असे. 100 वेळा सांगूनही श्यामला हे सगळं बायको रीनाने सांगितलेलं पटत नव्हतं. उलट तो अधिकच हिंसक होत गेला. रीनावर मारहाण, अपमान, घरातून बाहेर काढणे हे सगळं रोजचंच झालं होतं. हे कधी थांबणार याचे उत्तर कुणालाच नव्हते. त्या नराधमाने यावर उपाय शोधलाच होता. मंगळवार दुपारी 2 वाजले होते. श्याम घरात आला आणि बायको रीनाला म्हणाला, चल आज आपण गावात जाऊ फिरायला. रीना त्याच्या बोलण्याने थोडी थबकली. काही दिवसांपासूनच घरात तणाव होता, मग तो अचानक फिरायला बोलावत होता. तिने मुलांना घरातच राहायला सांगितले आणि तो दोघेच निघाले. रस्त्यावर फारशी बोलणी झाली नाहीत. रीनाच्या मनात शंका होती, पण ती शांतच होती. संध्याकाळ होत आली होती. रस्त्याच्या कडेला विराण जागा. श्यामने अचानक रीनाला ढकललं आणि क्षणातच धाड गोळी झाडली गेली. आवाज झाला. क्षणात शांतता पसरली. रीना जमिनीवर कोसळली. तिच्या कपाळातून रक्त वाहू लागले. ती थोडी धडपडली आणि स्तब्ध झाली. श्यामने तिच्या निर्जीव शरीराकडे नजर टाकली. कुठली खंत, कुठला पश्चात्ताप, काहीच नव्हता. तो रस्त्याच्या कडेला वडावर कपडा पुसत उभा राहिला आणि शांतपणे गावाच्या दिशेने निघाला. रात्री 9:30 वाजता श्याम घरी पोहोचला. गावात सांस्कृतिक कार्यक्रम होता. तो जणू काहीच घडलं नाही अशा थाटात तेथे जाऊन बसला. मध्यरात्री 2च्या सुमारास तो घरी परतला. मुलांनी आईबद्दल विचारलं, पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही. शुभम रडू लागला. शेजाऱ्यांनी आवाज ऐकून विचारपूस सुरू केली. तेव्हाच श्याम अचानक उठला, घराचं दार आतून लावलं आणि मागच्या भिंतीवरून उडी मारून पळून गेला. त्याच्या या वागण्यामुळे सर्वांना संशयाने खात्री झाली, काहीतरी भयंकर घडलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 सुमारास काही गावकरी शेताच्या वाटेने जात होते. रस्त्याच्या कडेला त्यांना एका स्त्रीचा मृतदेह दिसला. कपाळावर गोळीचा घाव, भोवती रक्ताचा थारोळा. ती रीना देवी होती. गावकऱ्यांच्या पायाखालील जमीनच सरकली. डीएसपी सुरेंद्रकुमार सिंग लगेच घटनास्थळी पोहोचले. तेथे गोळीचा खोका सापडला. परिसर सील करण्यात आला. रीनाच्या 9 वर्षांच्या मुलगा शुभमला विचारलं असता तो रडत रडत म्हणाला, पापा ने उस पिस्टल से मेरी मम्मी को मार दिया. त्याच्या निरागस आवाजात तुटलेलं आयुष्य ओरडत होतं. श्याम ठाकूर रेल्वे स्टेशनाकडे पळाला होता. मोबाईल लोकेशन ट्रॅक करण्यात आलं. धनबादमध्ये ती लोकेशन दिसली. तेथे धाड टाकून शेवटी त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल, खून, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, महिलांवर अत्याचार, सर्व पुरावे पोलिसांकडे मिळाले आणि रीनाचा अंत्यसंस्कार डोळ्यांत अश्रू आणि मनात वेदना घेऊन केला गेला. अशाच खऱ्या गुन्हेगारी कथा ऐकण्यासाठी गुन्हेगारी जग या चॅनलला सबस्क्राईब करा.